महिलेला मृत घोषित केलं. अंत्यसंस्काराची तयारी झाली. मृतदेह असलेले अँब्युलन्स खड्ड्यात आदळली आणि जो चमत्कार झाला त्यानं सगळ्यांनाच अवाक केलं. अब तो अच्छी फीलिंग आ रही है, जिंदा बैठे हैं हम. मृत्यू या एका शब्दानं सगळ्यांच्या मनात धडकी भरते. पण जर एखाद्याला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केलं असेल आणि त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना तो व्यक्ती मृत्यूच्या दाढेतून परत आला तर हे तुम्हाला एखाद्या चित्रपटाची कथा वाटेल. पण युपी मध्ये अशीच एक घटना घडली जिथं खड्ड्यामुळे एका महिलेला अक्षरशः नवजीवन मिळालंय. पिलीभीत इथल्या विनीता शुक्ला या न्यायिक न्यायालयांमध्ये वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. 22 फेब्रुवारीला घरात काम करत असताना त्या अचानक बेशुद्ध पडल्या. कुटुंबियांनी त्यांना तातडीनं पिलीभीत इथल्या रुग्णालयात दाखल केलं, जिथून त्यांना पुढच्या उपचारांसाठी बरेली इथल्या एका मोठ्या रुग्णालयात हलवलं. दुर्दैवानं डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केलं. याचा अर्थ काय? त्यांच्या शरीरातले सगळे अवयव हे हळूहळू निकामी होत होते आणि वाचण्याची कोणतीही आशा नव्हती. इन्हें 22 तारीख को बीपी की शिकायत इन्होंने बताई कि हमें बीपी लग रहा है, कुछ बढ़ा हुआ है. इन्होंने गोली खाई. गोली खाने के बाद करीब आधा या 15 मिनट के बाद ये बेहोश हो गई. और पहले भी गोली खाई, ऐसी कोई बात नहीं थी, उस दिन भी खाई थी. तो यहाँ से ले गए सरकारी अस्पताल से. हम सरकारी अस्पताल वालों ने राय दी कि वहाँ ले जाओ रोहिलखंड. आप हम रोहिलखंड ना ले जाने बजाय मेडिसिटी ले गए. मैंने 22 तारीख की रात करीब लगभग ऐसी होता 11:30 बजे का टाइम. वहाँ ले गए, वहाँ भर्ती कराया. सोमवार को 23 तारीख को उन्होंने शाम को करीब लगभग 7:30 बजे कहा घर ले जाओ, इनमें कुछ है नहीं, हम रिफ़र कर देंगे, घर ले जाओ आप. इनकी सांस भी कहीं नहीं आ रही है, पल्स भी गिर रही है और बीपी भी दवाई चढ़ा रहे हैं, बीपी भी डाऊन हो रहा है. 22 फेब्रुवारीला ब्रेन डेड घोषित केल्यानंतर डॉक्टरांनी 24 फेब्रुवारीला त्यांनी घरी पाठवून दिलं, कारण आता काहीच शक्य नव्हतं. कुटुंबियांनीही जड अंतःकरणानं त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. नातेवाईक जमले, घरात शोकाकुल वातावरण होतं. विनीता यांना रुग्णवाहिकेतून बरेली हरिद्वार राष्ट्रीय महामार्ग 74 वरून घरी आणलं जात होतं. हा महामार्ग इतका खड्ड्यांनी भरलाय की हाफिजगंज जवळ अचानक रुग्णवाहिका एका मोठ्या खड्ड्यात आदळली आणि तिला जोरदार धक्का बसला. हा धक्का इतका तीव्र होता तो ब्रेन डेड घोषित केलेला विनीता शुक्ला यांच्यासाठी जीवनदायी ठरला. चमत्कारावर विश्वास बसणार नाही, पण या धक्क्यानंतर त्यांच्या शरीरात हालचाल दिसू लागली आणि त्यांचा श्वास हा पूर्ववत सुरू झाला. हा क्षण त्यांच्या कुटुंबियांसाठी आश्चर्यकारक होता. मी कुटुंबाला अंत्यसंस्काराची तयारी करायला सांगितलं होतं. त्यांचा श्वास थांबला होता. केवळ हृदयाची धडधड अत्यंत मंद होती. पण खड्ड्यात आदळल्यानंतर माझ्या पत्नीनं सामान्यपणे श्वास घ्यायला सुरुवात केली, असं त्यांचे पती कुलदीप कुमार शुक्ला यांनी सांगितलं. कुटुंबियांनी तातडीनं अंत्यसंस्काराचे विधी रद्द केले आणि विनीता यांना पिलीभीत इथल्या न्यूरोसिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार विनीता यांच्या रक्तप्रवाहात आणि लसिका संस्थेत घातक न्यूरोटॉक्झिन्स आढळले होते आणि त्यामुळे त्यांना ब्रेन डेड घोषित केलं होतं. खड्ड्यामुळे बसलेल्या धक्क्यानं त्यांच्या शरीरात काहीतरी घडलं आणि त्यामुळे प्रकृतीत आश्चर्यकारक सुधारणा झाली. 14 दिवसांच्या उपचारानंतर आता त्या बऱ्या होऊन घरी परतल्यात आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. खरं तर रस्त्यांवरचे खड्डे हे अनेकदा अपघातांना आणि मृत्यूला आमंत्रण देतात, पण याच खड्ड्यानं विनीता शुक्ला यांच्यासाठी देवदूत म्हणून काम केलं. ही घटना वैद्यकीय जगतातही चर्चेचा विषय ठरतीये. पण तुम्ही काय म्हणाल? नियतीचा खेळ की फक्त एक योगायोग? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा.